आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर। नमस्कार, SPJ न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। समाजसेवेचा वसा जपणारे ॲडव्होकेट नितीन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। पाहुयात सविस्तर वृत्त। धुळे वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती धुळेचे खजिनदार, छावा संघटना धुळेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाचे प्राधिकृत चौकशी अधिकारी ॲडव्होकेट नितीन पाटील यांचा वाढदिवस आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। कायदा क्षेत्रातील अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट नितीन पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात। नम्र वक्तृत्व, हास्यमुख चेहरा, मनमिळावू स्वभाव आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात, अडचणीत तसेच संकटकाळात मदतीसाठी तत्पर धावून जाण्याची त्यांची वृत्ती सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण करते। सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी समाजात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी नेतृत्व निर्माण केले आहे। त्यांच्या कार्यामुळे अनेकांना न्याय, मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असून समाजहितासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते। ॲडव्होकेट नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक सुनील फरस, ईश्वर अण्णा बारी, प्रशांत भाऊ बागड तसेच SPJ न्यूज चॅनलचे संस्थापक तथा संचालक सुरेश बागुल यांनी त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी तसेच सामाजिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक कार्यास भविष्यातही उत्तरोत्तर यश लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या। SPJ न्यूज चॅनल ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। आमचे स्नेहनगरातील रहिवासी आमचे मित्र नितीन पाटील साहेब वकील, सर्व मित्र परिवार जरी स्नेहनगर सोडून गेले असता आम्ही सर्व स्नेहनगरवासी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अशाच प्रकारे स्नेहनगर जरी सोडलं असेल त्यांनी ही आपुलकी आणि हा जिव्हाळा असाच जपून ठेवावा। धुळं एकच शहर आहे आणि शहराबाहेर कोणी जात नाही, परंतु असं स्नेह, असे मित्र आम्हाला नेहमी लाभो आणि त्यांनी अशाच प्रकारे आमच्याबरोबर खंबीरपणे साथ द्यावी आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हावे हीच विनंती करतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि वकील संघावर ते निवडून आले त्यानिमित्त पुन्हा या वाढदिवसानिमित्त त्यांना मी स्नेहनगरवासीपासून सुनील फरस, ईश्वर बारी, पप्पू भाऊ, त्यानंतर पत्रकार सुरेश बागुल यांच्यातर्फे आणि काका काकू यांच्या साक्षीने आम्ही पुन्हा शुभेच्छा देतो। अभिनंदन। उपस्थित आमचे स्नेहनगरचे, स्नेहाचे, जीवाभावाचे, जिव्हाळ्याचे आदरणीय आमचे पाहुणे श्री सुनील फरसजी, त्याचप्रमाणे आमचे साडू आदरणीय ईश्वर भाऊ बारी, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय पप्पू भाऊ, त्यानंतर आमचे आदरणीय सुरेशजी बागुल पत्रकार या ठिकाणी स्नेहनगरवासियांच्या वतीने, रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले। माझ्या वाढदिवसानिमित्त हा कौतुकाचा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजन करण्यासाठी अगदी मला फोन करून सांगितलं की आम्ही आपली भेट घेण्यासाठी येत आहोत। अगदी हा जिव्हाळा त्यांनी, मी जेव्हा स्नेहनगरला होतो तेव्हा देखील तसाच जपला, आजही तेच आहे आणि असा स्नेह त्यांचं सदैव मिळावं ही मी त्यांना नम्र विनंती करतो। आदरणीय आमचे भाऊसाहेब त्यांचे जैन साहेब यांनी देखील मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे स्नेहनगरच्या ग्रुपवर मला सकाळपासून सर्वांच्या शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आमच्या धुळे वकील संघाचे देखील मी मनापासून आभार मानतो।
आमचे अध्यक्ष साहेब व सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय सिनियर्स, त्याचप्रमाणे माझी आजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे सर्व सिनियर वकील व ज्युनियर वकील, त्याचप्रमाणे सर्व मित्रपरिवार यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे प्रेम, हे स्नेह सदैव असावा ही विनंती करतो. धन्यवाद. आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर.